मंडळी, मी योगेश मडवी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्र, बरेच दिवस झाले की ब्लॉग आला नव्हता आणि आज ब्लॉग काढण्याचं योगायोग म्हणजे पहिला पाऊस पडल्याने पहिल्या पावसामध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी चाललोय फिरायला। चला पहिला घ्या विनू भावला। काहीच नाही बोला तर काय बोलतोय? इथे घे ना मॅग आपले याला काय बोलतोय बोला आता। आता आम्ही कुठे चाललेलो आहे? कुठं? गाईज, आम्ही पोहोचलो आता लोणावळा घाटामध्ये आणि घाटावरूनचा खालचं दृश्य बघा किती सुंदर दिसतो। क्लायमेट सुंदर आहे, थोडंसं पाऊस रिमझिम असल्यामुळे इथला क्लायमेट भरपूर सुंदर वाटतो। पीछे देखो, पीछे हे बघा झोपणारी कंपनी। दिनेश पाटील, अजय पाटील, देवदास शेठ जाल तिथे झोपा काढत असतात। नमस्कार मंडळी, मी योगेश मडवी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आता आम्ही पुन्हा पार केल्यानंतर थोडं विश्रांती घेतली चाय पिण्यासाठी। कोणाला नाश्ता करायचा, लहान मुलांना चॉकलेट वगैरे घ्यायचे, त्यामुळे आम्ही थोडासा विश्रांती केली आणि लगेच तिथून आम्ही पुढे जाणार आहोत महालक्ष्मी मंदिराकडे। मित्रांनो, शाळेमध्ये असताना पहिल्या बेंचवरती कोणी बसत नसत, परंतु पिकनिकला फिरायला निघलो की प्रत्येक जण पहिल्या सीटवरती बसायला तयार असतो। आता मी आलो पहिल्या सीटवरती, अगोदर अतुल शेट होता, आता मी स्वतः आलोय। पहिल्या सीटवरती बसण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात, परंतु आता मला सीट मिळाली त्यामुळे मी काय सीट सोडणार नाही। बघा सुंदर दृश्य, हा एक्सप्रेस हायवे रोड आणि हे सगळे आमचे मित्र परिवार, विनू भाऊ म्हात्रे दातिवली, त्यानंतर बघा सगळे मंडळी, लहान मुलं खूप आनंद घेत आहेत। क्लायमेट बघा किती सुंदर आहे, काय डोंगर, काय झाडी, सुंदर।
मित्रांनो लुक इट दिस. राईट साईडला उजव्या साईडला बघा साईबाबा ची भरपूर मोठी अशी उंच अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. पाहू शकता हा साईबाबा दर्शन तुम्हाला उजव्या साईडला पाहायला मिळते. गाडी आता साईडला लावली म्हणजे समजा सगळ्यांना भूक लागली. एक मस्त झाड बघितले, झाडाखाली आता आम्ही सगळेजण जेवणार आहोत. गाडी थांबून सगळेजण आता उतरले. सगळे चिल्लर पार्टी उतरते कारण आता झाडाखाली जेवण्याचा आनंद आम्ही घेणार आहोत. चटया काढल्या आणि आता मस्तपैकी तिकडे चटया हातरत आहेत. विनू भाऊ आणि आशिष भाऊने चटया हातरले. सर्वजण आले. आता मस्तपैकी आम्ही इथे जेवणार. ही सगळी चिल्लर पार्टी, सगळेजण डेंजर आहेत. उतरलेत. हे बघा जेवणाची सुरुवात. बटाट्याची उसळ, चटणी, सुकटीची चटणी, सुकट. मस्तपैकी आम्ही जेवतो. या तुम्ही पण जेवायला. चला आता जेवण झालंय. आता पुन्हा गाडीत बसलो. आता थेट पुढच्या प्रवासाला बघूया गाडी कुठे थांबणार. कारण आता यानंतर कुठे जायचं माहित नाही अगदी परफेक्ट. तर मित्रांनो आता आम्ही उतरलोय कराडमधल्या मुंडे येथे, जिथे तोंडरेकरांचा बादल असतो. बादल 5578. बादलची भेट घेण्यासाठी आम्ही थेट आता उतरलोय मुंडेमध्ये, जिथे बादल असतो. आणि बघा आमची चिल्लर पार्टी अगदी प्रेमानं त्याला केलं भरवतात. स्वतः केला परी, त्यानंतर दिनेश पटेलची मुलगी काया म्हणजे काऊ, बघा ही बघा मित्रांनो पिऊ दिदी. हीच ती पिऊ दिदी. तिच्यात नावानं तोंडरेकरांचा बादल आणि टिटवी पळतो. पिऊ आशिष पाटील तोंडरे पनवेल. स्वतः गाडा मालकीन पिऊ पाटील. हे बघा पिऊ पाटील, पिऊ दिदी. खूप प्रेम आहे त्याच्यावरती सुद्धा पिऊ दिदीचं. तिच्या नावानंच बादल आणि टिटवी तोंडरेकरांची प्रत्येक अड्ड्यामध्ये पळते. अजय पाटील, प्रिन्स मडवी. आणि इकडे बघा डॉन आला. दादू. दादू नाही, हा जादू आहे. त्याची जादू तुम्हाला पाहायला मिळेल. ओमकारचं घर आहे. चला मित्रांनो चाललो परत, कारण आता पुढचा प्रवासाला जाणार आहोत. यांची काऊ दिदी. घाटावर जायचे दादू आणि दादूने टिटवीच्या वाटीचं केलं. बसा पटापट. मित्रांनो आता आम्ही बादलची भेट घेतल्यानंतर थेट सुपनेमध्ये पोहोचले. तिथे तोंडरेकरांचा लाडका डबल महाराष्ट्र केसरी टिटवी 5578 त्याची देखील भेट घेण्यासाठी आलोय. स्वतः मालक अतुल शेठ पाटील. अमित पाटील सुपणे हे नाव ऐकलं असेल. त्याचा ऊसाचा कारखाना आहे. आणि बघा अशा प्रकारे ऊसाच्या रसापासून गूळ तयार केला जातो. त्याचा कारखाना आहे. आणि त्या कारखान्यामध्ये आम्ही सध्या थेट पोहोचलोय. बादल सुद्धा, टिटवी सुद्धा तिथेच असते. हे बघा अमित पाटील सुपणे स्वतः इकडे आलेत. गाडा मालकीन पिऊ दिदी पाटील. आणि हा सर्वांचा लाडका डबल महाराष्ट्र केसरी टिटवी. बघा किती शांत आहे. कारण जसा अड्ड्यामध्ये आला की कोणाला उभं करत नाही. स्वतः मालकीन आहे पिऊ, तिला काहीच करत नाही. बघा हा त्याचा कार्बन कॉपी. बघा हा बघा टिटवीचा डुप्लिकेट ठिकाणी. अजून एक अमित पाटील सुपणे टिटवी आणले. छोटा टिटवी. फुल स्पीड आहे, फुल गरम आहे. आता तो आम्हाला एक फेरा टाकून दाखवणार आहे. बघू
कसं पळतंय, कारण त्यांनी सांगितलं का हा टिटवीचा डुप्लिकेट आम्ही तयार केलाय. फेरा कसा असं बघू. इथे शॉर्टकट फेरा टाकण्यासाठी जागा देखील त्यांनी केलीच शेतामध्ये. आता त्याचा फेरा आपल्याला बघायचा आहे कसा पळतो, आणि फेरा बघितल्यानंतर सांगा की कशा प्रकारे. बघा आला, फुल स्पीड आहे. कसा वाटला खोंड कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. चला तर मंडळी, आता थेट आपण भेटणार आहोत पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये, जिथे टिटवी तुम्हाला पाहायला मिळेल. टिटवी 5578 नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या 20 आणि 21 तारखेला पेडगाव हिंदकेसरी मैदान होणार आणि तिथे टिटवी आमचा पाहायला मिळेल. हे व्हिडिओ बनवतो ऐकरे ना ती तिकडे करतो मग ती हे ऐकर. मित्रांनो, हाय अमित पाटील सुपणे यांचा बंगला, आणि यावरूनच तुम्ही अंदाजा लावू शकता की अमित पाटील सुपणे यांच्याकडे किती पैशाच्या थप्प्या आहेत. त्यामुळे वैयक्तिक अमित पाटील यांच्या नादाला कोणी लागू नका. बैलगाडा क्षेत्रातील आमच्याकडे पण पैशाची मोठी थापी मोठं नाव आहे. आम्ही काय तुम्हाला माहिती आहे की अमित पाटील सुपणे म्हशीवरची म्हशी शिंग घालवतो आणि ग बसतो. धंद्याला पैसे खर्चायला जर आम्ही असं पैसे काढलं नाही तर काही पैसे पण शर्तीला लावायला जागा ठेवणार नाही. 20-40 गोंड्या पण नाव द्यायची तयारी आहे माझ्या आता इथनं पुढे. मित्रांनो, रात्री आम्ही या ठिकाणी राहिला होतो. रात्र जास्त झाली त्यामुळे व्हिडिओ काही जास्त आम्ही काढल्या नाही. सकाळ होताच मित्रांनो आम्ही आता थेट कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरात चाललोय दर्शनासाठी. सध्या रात्री ते वस्तीला होतो, बॅगा भरून घेतो, आणि हा काम फक्त दिनेश पाटीलच करू शकतो, कारण सगळ्यात कमी वजन आहे आणि कमी वजन असल्यामुळे हा काम त्यालाच करावा लागतो. खुली नंबर 1 खूप मेहनत करतो. रात्री जेवण बनवण्यासाठी देखील त्याची खूप मेहनत असते. ऐकरा. गुड मॉर्निंग. हाय कर. म्हात्रे परिवार दातिवली फोटो सेशन, कारण कुठे जाऊ आणि फोटो नाही हे शक्यच नाही. तर फोटोसाठी प्रत्येकाला आवड असते. इथे महालक्ष्मीचं दर्शनाला चाललं आणि इकडे अर्धा तास फोटो. काय बरोबर ना दादा शेट? हे बघा ना, फोटो काढून होतच नाही. देवदा शेटला भेटली रिक्षा. बोललं चाललो आता रिक्षा. कोणाला यायचं असेल तर 150 रुपये तिकीट आहे. बोललं आम्ही नाहीत बाबा, तूच जा. हाय बोल. हाय गाईज, तर हा आमचा मित्र परिवार संपूर्ण कुटुंबासहित आम्ही आता तोंडरे ते श्री क्षेत्र कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरापर्यंत चालत आलोय. म्हणजे आमच्या रूम पासून मंदिरापर्यंत पायदिंडी निघाली हळूहळू. दर्शनासाठी चाललोय सर्वजण मंदिराकडे. नमस्कार मंडळी, मी योगेश मोडी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही कोल्हापूरमध्ये आले महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी, आणि आमची संपूर्ण फॅमिली ग्रुप मित्र परिवार क्या मोगरा आहे.
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर प्रवेशद्वार. मग तुमचा अरे या काय पडल्या काय नाही बोलतो ते पाया पडतात असं असं. ओके. इकडे गेलं. दर्शनासाठी रांगेत आम्ही आलो लाईन मध्ये, पण काही आमचे मित्र एक अर्ध्या मिनिटासाठी देखील त्यांनी शॉर्टकट मारला. दर्शनाचा काही फायदा नाही. दर्शनाला आलात तर तुम्ही सरळ लाईन मध्ये यावा, नाही तर दर्शन करू नका. छोट्या मारी मी मारी इकडे इकडे माझ्यावर अरे चालतात. बोल. भाजी घेतला झाड मारतो. बघू शकता मुंगशी पाटी आले साफसफाईसाठी. महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो हॉटेल जगदंबा. नाश्त्याची व्यवस्था इथे आहे. दाबून घाला. ज्योतिबा उशी करे छोटे मला दीदी उशी नाही रे मागे बघ. महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झालं. आता आपण कुठे झालो भाऊ? आता महाबलेश्वरला. ज्योतिबाला पहिला. ज्योतिबा नंतर महाबलेश्वर. ज्योतिबा पालिसा खंडोबा आणि त्यानंतर महाबलेश्वर. कोकण आमचं कोकण. नमस्कार मंडळी, मी योगेश मडवी. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट पोहोचलो आता ज्योतिबाला. ज्योतिबाचं दृश्य बघा किती सुंदर आहे.
हा आहे ज्योतिबा मंदिरातलं दृश्य, प्रवेशद्वार. आज सुंदर क्लायमेट आहे बघा. वाव. काय हो आपल्याला ना पोरं आपल्या माळाने करायचे खेळला घ्या मुलं. अरे पण काय पोरं मला दर्शन घेऊया. बोला तर काहीतरी बोलत नाही. अरे बोल ना मग ना देवा ना. खेळणे घेऊन द्यायला इथं डायरेक्ट आश्रमान राहतोय. जो खेळणे घेऊन द्यायला आश्रमान नवरा नवरा डायरेक्ट. हे बघा ज्योतिबा मंदिर. उलट हे पकडून झाला. पोरगे बघ आणि अजून पाच द्यायला. वस्त्र असते आपली जेंट्स कोण लेडीजला कसं काउंटर पासून दर्शन होते. जेंट्सला आपल्याला वस्त्र घेऊन आपल्याला एक दोन मडीलच्या चौके कोण कोण आत येणार आहेत बघा. चौके चौके बनवून खालती जायचं की हा हा चला. चला तर आता ज्योतिबाचं दर्शन झालं. पुढचा प्रवास महाबळेश्वर.
रस्त्याला येता येता भूक लागली, परत मुंडेमध्ये आलो. मस्तपैकी जेवण बनवण्याचा कार्यक्रम. दिनेश पाटील स्वतः खूप सर्वजण त्याला मदत करतात, काही लोक बसून कार्यक्रम करतात. इकडे बसाचा कार्यक्रम पण सुरू आहे. मस्तपैकी आनंद घेतात, काही लोक जेवणाचा आनंद घेतात. जेवल्यानंतर आपण परत पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. सगळं बोलू घे तू व्हिडिओ तर म्हणून शिवराज धाबे काय अक्का मशरूम ना साखरपुड्याचा बाकी होता ना. कसं होय नाही मस्त. अरे या कुठे चालल्या दिवसा मोठ्या ना का दिवसा डवले मोठे भेटतात नोट इकडे. तसंच काय वाटतं चिखलात चालत चालल्यात. अरे भेटला वाटतं पहिला मोठे. बघू आता किती मोठे आणतात. गेल्यान का मोठ्यानं गेल्यान का कशाला गेल्यान समज नाही. गाडी क्रमांक 1552 आता परत निघाली महाबलेश्वरला. आज संपूर्ण दिवसभरामध्ये महालक्ष्मी दर्शन झालं, ज्योतिबा दर्शन झालं. त्यानंतर आम्ही मुंडे कराडमध्ये आलो, जेवण वगैरे झालं. त्यानंतर आता आम्ही इथून सरळ जाणार महाबलेश्वरला. कशासाठी काय करायचं त्याला? ए वांगी भेटली का? वांगी भेटली? पप्पा जाऊन आला बघ. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो महाबलेश्वरला. विल्लामध्ये पोहोचल्या इकडे धमाल सुरू. भेंड्याचा रस्सा बनवणार आहोत. भेंडा रस्सा आणि भेंडा बिर्याणी आणि तू काय दिली. फोटो काढून नाही लय मोठा
महाबळेश्वरच्या बोटिंग पॉइंटला. बघू शकता दृश्य का सुंदर आहे. कुठं चालली सगळे युद्धाला चालली काय? हो सगळे जॅकेट घातले. पूजा वगैरे कुठं युद्धाला का? मेजर देवदास पाटील आणि मेजर विनू म्हात्रे चालले युद्धाला. अरे हो ना पाहुण्या काय हाय गाईज, आम्ही निघालो आता बोटिंग मध्ये. चला आम्ही चाललो तिकडे दादू. टक्कर वाला बारकी घाबरत घ्यायला बस. अरे रे तू भाई साइड में मत बैठ, तू मध्ये बस. त्याला मध्ये तू तिकडं आपली ती गेली कोण बारीक बारीक ती पकडली आम्ही कुठे आता आपला पडला बघवा. आयला व्हिडिओ चालू नाही किती केली दिसत. मामाला गेले, मामाला फुल मजा आणली आपल्याला. गाईज बघू शकता या लाल कलरच्या बोटी, नाहीतर आपले का असतात शिवऱ्याची बोटी, सुरमईची बोटी, पापलेटची बोटी. हे बघा कशा लाल कलरच्या बोटी. हा बोल ना त्याला चॉकलेट नाही
घोडा राईट. पाणी 20 रुपये 20 रुपये. कोण जिंकला? भाई जिंकला भाई. ₹100. हलदीला जावई रुसल्याने गो हलदीला. हे बघा झाले केला. अरे यांचं काय झालंय? तुझं बॅकलॉग झाले, पासवर्ड विसरलो. आहे चावले एकेकाने डोका लावला. दिनेश पाटील युट्यूबवर व्हिडिओ बोलली तरी पण न कॉलर. आजीने तर स्कूटर व्हिडिओ घेऊन आला तरी न कॉलर. आता स्वतः अतुल शेट आले. बॅग खोलायचा प्रयत्न करता, त्याला जास्त माहिती आहे ना कुठली वाटतं. दमले सगळे दमलं. दिनेश दमला, अजय दमला, विनूभाऊ दमला. मात्र मॅडम तुम्ही पण दमल्या. पण आता आज काय स्पेशल जेवायला? काल कोंबडी वडे बनवले होते, आज कसलं वडे बनवणार आहेत? ही सगळी आमची महिला मंडळ लागली रात्रीचं जेवण करायला. वा, बोंबील फ्राय मस्त. हा बघा अजय पाटीलचा दादू. दादू नाही तो जादू आहे. स्पेशल
पाकिस्तानचा दाखला, इंडियन चाकणा, ये सुकट, ये अंडा, ये अजय का फेवरेट है अंडू। ए उठ, असं काय हिला बसायला का लागले? त्यानं ना जाऊ ना वांगी बिंगी नाही देऊ. गाई इथं बघा सगळी जावाला बसलेत. इथं बघा नवरा बायको जावाला बसले. गितरोडला नाही ना, इथे चालू होतं जमा ना ही दोन. हो जावता का गाईस ये नाना बघा नुसतं पिसाल तर काहीतरी करा तुम्ही. आम्हाला इथं पाठ करा काय मोठे भाई आमची आम्ही भाजी खाली होतो मुंबईचा फेमस बीच झू, मुंबईचा फेमस बीच झू ऋषीला घाण भरवतो. आता झोपायची तू गलास प्रमिला माझी बस गलास ना व्हिडिओ ना ना मग घ्यायला लागतं ना. हो जाऊ द्या चांगले बले को ना कट कर. अरे ये हे घे भाई हा मोकला हे ना स्टार्ट करता अजून नंतर. मोठी गोष्ट आहे. जरी हाईट असली तिची छोटी, हा काय बोलतो खूप मोठी. वा कवा
खेळत होतो क्रिकेट पूजाला आता त्यांचा नाही पहिले बोलले आता टाकू नको बोल मग रिस्क मध्ये येतो जाऊ तो आपण कॅवाल्याच्या भट्टीवर ना चालू करतो घ्या हे दिल्या साईडला हा झवले मध्ये हे तू पण नाम करा पहिले नवऱ्याचे करायलाच नाही 12 महिने मी काय सगळं ऐका नंतर लोकांना भरू नका काय आला असं हा सर 2000 पाहिजे हे 2000 पाहिजे लोकांना भरता ना ना प्रत्यक्ष किती घाबरले बघ ना पहिले हे करूल्या बसले लसूण लसूण प्रत्यक्षाला आणली हे ऐका ना लेटेस्ट आहे माझा हा चालेल लसूण लसूण प्रतीक्षा आली टिटवी आणि बाजाच्या चक्रात बसून वा चांगला बाले अरे जमली जोडी अशीच राहू दे प्रेमाची गोडी Hey, mother. Gaulia
जावाय रुसल्यानं ग अरे पाहतात काय पूर्वा वा उरवा हे पैसे उरवा आपलं नाता नाता वा चक्कर नाईट लुक बघा ह्या विल्ल्याचं काय सुंदर. कारण रात्री आम्ही या ठिकाणी होतो. काल रात्री अपोजिटमध्ये होतो. 2 दिवस 2 विल्ले आम्ही चेंज केले. लहान मुलांसाठी त्या ठिकाणी स्विमिंग पूल नव्हता, त्यामुळे हा विल्ला आम्ही आज रात्री घेतला. तर मित्रांनो 3 दिवस आम्ही स्टे केला. आता चाललो आम्ही परतीच्या प्रवासाकडे, अर्थात घरच्या बाजूला. हो सोना नाना बाजूला राहिला, माणूस की पेरी. तुमच्यावर किती किलो सोना आहे ना, किती कोटी आहेत त्याची उपयोग नाही. प्रेम महत्वाचं आहे ना, तोंड महत्वाचं. 10 नंबर